हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द प्लॅटफॉर्म ऑफ डेक्कन आय एस. अंडर करंटच्या ज्या सिरीज स्टार्ट केल्या त्याच्यामध्ये आज आपण 48 लेक्चर पाहतो आहे. तर आपण जो MPSCचा ऑब्जेक्टिव्ह सिलेबस आहे तर त्याच्यानुसार जातो आहे. तर त्याच्यामध्ये GS4 जो की आपला सायन्स अँड टेकचा पार्ट येतो, तर त्याच्यामध्ये सायन्स अँड टेक किंवा सायन्स अँड टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट्स, तर त्याच्यामध्ये 3.1 जो युनिट आहे त्याच्यामध्ये एनर्जी किंवा एनर्जी सायन्स, तर त्याच्यामधला जो काही बायोमासचा पार्ट आहे किंवा आपण म्हणतो की फॉसल फ्यूल्स किंवा नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी, कन्व्हेन्शनल एनर्जी किंवा टोटल एनर्जीचा जो काही पार्ट आहे त्याच्यावरती आपण कसे डिपेंड आहोत, या सगळ्या गोष्टींवरती आपण इथे आज डिस्कस करणार आहेत. आणि करंटमध्ये होतं की बायोमास किंवा बायोमासचा यूज को फायरिंगसाठी जे आपल्या इंडस्ट्रीमध्ये इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शनच्या इंडस्ट्रीमध्ये केला जातो, तर याच्यावरती काही आर्टिकल्स होते तर त्याच्याबद्दल आपण पाहणार आहोत. तर याच्यामध्ये इंडिया लॅग्स इन बायोमास को फायरिंग टार्गेट्स. तर बायोमास काय आहे, त्याचं को फायरिंग काय आहे, त्याचे टार्गेट्स काय सेट केले होते गव्हर्नमेंटनी, कधी गेले होते आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन आता किती आहे आणि किती राईज झालेलं आहे, तर हे सगळं या बीटमध्ये किंवा या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. तर याच्यामध्ये सगळ्यात आधी पाहूया की नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस. तर त्याच्यामध्ये त्यांचं इंट्रोडक्शन की नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस काय आहेत, त्याचे सोर्सेस झाल्यानंतर त्याचे प्रॉपर्टीज किंवा कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, त्यानंतर प्रिन्सिपल अँड प्रोसेस ऑफ सोलार, विंड, टायडल, जिओथर्मल आणि मग बायोमास वेस्ट. तर इथे आपला आजचा जो काही टॉपिक आहे तो इथे डील करतो बायोमास आणि बायोमास वेस्टसोबत. तर बघा की नॉन कन्व्हेन्शनल नावातच आहे की नॉन कन्व्हेन्शनल, त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स दिलेले आहेत सोलार, त्याच्यानंतर विंड, टायडल आणि जिओथर्मल. ठीक आहे, जिओथर्मल आपण पाहिलं होतं की जिओथर्मलचा जो काही एनर्जीचा जो काही पॉईंट आहे तो लद्दाखमध्ये जिओथर्मल एनर्जीचा एक प्लांट एस्टॅब्लिश केलेला आहे. तो इंडियामधला फर्स्ट आणि वर्ल्डमधला किंवा एशियामधला हायेस्ट जो काही प्लांट आहे जिओथर्मल प्लांट, तर त्याच्याबद्दल आपण एक लेक्चरमध्ये पाहिलं होतं. त्यानंतर टायडल एनर्जी, विंड एनर्जी आणि सोलार एनर्जी, तर या तिन्ही ही नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी आहे. तर नॉन कन्व्हेन्शनल एनर्जीची कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे की इट इज नेवर एक्झॉस्टिंग, म्हणजे ती कधीही न संपणारी आहे, त्यांचा सप्लाय कंटिन्युअस आहे, त्यानंतर इको फ्रेंडली आहे मेन म्हणजे. ठीक आहे, तर हे सगळे कॅरेक्टरिस्टिक्स परत कमी कॉस्ट देणारे किंवा आपण त्याला कॉस्ट इफेक्टिव्ह म्हणतो. तर हे सगळे कॅरेक्टरिस्टिक्स किंवा इंट्रोडक्शनमध्ये प्रिन्सिपल्समध्ये इथे आपण पाहतो नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेसमध्ये. तर आजचा जो काही बीट आहे तो बायोमास वेस्ट. बायोमास वेस्ट बघा की बायोमास वेस्ट प्रत्येकाने इथे पाहिलेलं आहे की जे काही आपण ॲग्रिकल्चरल वेस्ट म्हणतो तर दॅट इज नथिंग बट द बायोमास वेस्ट. तर याच बायोमास वेस्टवरती, कारण आपण पाहिलेलं आहे की दिल्लीमध्ये स्मॉगची जी काही प्रोसेस आहे किंवा स्टबल बर्निंग, तर याच्यावरती काय आहे की खूप जास्त प्रॉब्लेम्स क्रिएट झालेले आहेत स्टबल बर्निंगमुळे. तर याच्यावरती तिथे बायोमाससाठी किंवा बायोमास डिग्रेडेशनसाठी जे पुसा डिकम्पोजर होतं ते स्प्रे केलं होतं. तर अशाच आणखीन मेथड्समध्ये इथे बायोमासला यूज करून आपण जे काही इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शनची इंडस्ट्री आहे किंवा एनर्जी इंडस्ट्री आहे त्याच्यामध्ये को फायरिंगमध्ये काय करत असतो, हे जे काही बायोमास आहे किंवा ॲग्रिकल्चरल वेस्ट आहे ते इथे आपण वापरत असतो. तर याच्यामध्येही बघा, द मिनिस्ट्री ऑफ पॉवर कन्सिडर कटिंग कोल सप्लाय टू प्लांट्स विच डू नॉट कंप्लाय टू द बायोमास को फायरिंग नॉर्म्स. म्हणजे जे काही कोल वापरणारे किंवा कोल प्लांट्स आहेत जिथे की कोल ॲज अन एनर्जी सोर्स वापरला जातो, तर अशा इंडस्ट्रीजला इथे मिनिस्ट्री ऑफ पॉवरने काय सांगितलेलं आहे की तुमचं जे काही कोलचं प्रमाण आहे किंवा कोलवरची डिपेंडन्सी आहे तर ती काही प्रमाणात कट झाली पाहिजे आणि ते जे काही पर्सेंटेज आहे जिथे तुम्ही कोलचा वापर कमी करता आहात तर त्याच्या जागी रिप्लेसमेंट म्हणून बायोमासचा वापर केला पाहिजे. कारण इंडिया एक ॲग्रेरियन कंट्री आहे. ठीक आहे, ॲग्रिकल्चर हा बॅकबोन आहे, तर तिथे बायोमासचं प्रोडक्शन किंवा ॲग्रिकल्चर वेस्टचं प्रोडक्शन पण जास्त आहे. त्याच्यामुळे त्याला डायरेक्टली बर्न केलं जातं. बर्निंगमुळे परत आपण एअर पोल्युशनसारख्या गोष्टी पाहतोय. तर याला रिड्यूस करण्यासाठी किंवा याला सबस्टिट्यूट किंवा कोलला किंवा फॉसल फ्यूल्सला सबस्टिट्यूट म्हणून आपण काय करतो, इथे बायोमासचा वापर करतो. तर काही नॉर्म्स सेट केले आहेत ज्याच्यामध्ये सांगितलं की पॉवर मिनिस्ट्री इन ऑक्टोबर 21 हॅज डिक्रीज्ड दॅट ऑल द थर्मल पॉवर प्लांट्स एन्श्युअर 5% कंप्लायन्स बाय ऑक्टोबर 2022. तर 5% कंप्लायन्सनी काय करायचं आहे, इथे को फायरिंगला कॉन्ट्रीब्यूट करायचं आहे ऑल द थर्मल पॉवर प्लांट्सनी. इन 2021 ओनली 8 पॉवर प्लांट्स हॅड को फायर्ड बायोमास pellets and this number has raised to 39 recently. तर आधी फक्त 8 power plants were agreed, now this number has increased to 39. So को फायरिंग काय आहे बघूया. तर
द प्रॅक्टिस ऑफ सबस्टिट्युटिंग द पार्ट ऑफ फ्यूल विथ बायोमास ॲट द कोल थर्मल प्लांट्स. तर थर्मल प्लांट जिथे इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस केली जाते तर तिथे सपोज की 100% कोल यूज होत आहे, तर अशा वेळेला बायोफायरिंग करून काय करायचं आहे, तिथे काही प्रमाणात मे बी 30%, 20%, 40%, तर काही प्रमाणामध्ये काय करायचं आहे, कोलचा वापर कमी करायचा आहे आणि त्या कोलच्या जागी इथे काय करायचं आहे, बायोमास यूज करायचा आहे. दॅट इज को फायरिंग ॲट द थर्मल प्लांट्स. कोल अँड बायोमास आर कंबस्टिबल टुगेदर इन बॉयलर्स अँड दॅट हॅव डिझाईन टू बर्न द कोल. तर कोल बर्न करणारे जे काही बॉयलर्स आहेत जिथे इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शनसाठी किंवा थर्मल प्लांट्समध्ये वापरले जातात, तर असे बॉयलर्स हे डिझाईन केलेले आहेत ज्याच्यामध्ये की कोल प्लस जे काही बायोमास आहे ते सोबत कंबस्ट होऊ शकतं, म्हणजे तिथे बर्न होऊ शकतं. ठीक आहे. फॉर दिस एक्झिस्टिंग कोल पॉवर प्लांट्स हॅव टू बी पार्टली रिकन्स्ट्रक्टेड अँड रिनोटिफाईड. तर आत्ता जे काही आपल्याकडे पॉवर प्लांट्स प्रेझेंट आहेत तर त्यांना फक्त रिकन्स्ट्रक्ट करण्याची गरज आहे. त्यानंतर को फायरिंग इज अन ऑप्शन टू कन्वर्ट बायोमास टू इलेक्ट्रिसिटी. तर आपण म्हटलं की ॲग्रिकल्चरल वेस्ट जे आहे तर ते आपल्याकडे खूप जास्त प्रमाणात आहे, त्याच्यामुळे काय होतं की ते इझिली अवेलेबल आहे आणि अशा को फायरिंगच्या मेथडनी, ठीक आहे, म्हणजे कोलसोबत आपण बायोमास जेव्हा बर्न करतो तर अशा एका मेथडनी आपण काय करू शकतो की बायोमासला इलेक्ट्रिसिटीमध्ये कन्वर्ट करायचं जे काम आहे ते आपण इझिली इथे करू शकतो. त्यानंतर इफिशियंट अँड क्लीन वे. इफिशियंट आहे आणि क्लीन वे आहे, दॅट इज इट डझंट क्रिएट मच मोर पोल्युशन अँड रेड्यूस ग्रीन हाऊस गॅसेस इमिशन ऑफ द पॉवर प्लांट. तर आपल्याला माहिती आहे की जेव्हा फॉसल फ्यूल्स बर्न होतात तेव्हा ग्रीन हाऊस गॅसेस कॉन्ट्रीब्यूट केले जातात नेचरमध्ये किंवा एन्व्हायरमेंटमध्ये. त्याच्यामध्ये कार्बन मोनोऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, मिथेन आहे, नायट्रोजन ऑक्साईड आहे, त्यानंतर काही ट्रेस एलिमेंट्स आहेत. तर या सगळ्या गोष्टींपासून सुद्धा आपण काय करू शकतो, we can get rid of the greenhouse gases if we are using co-firing plants that gives us the efficient and clean way of energy production किंवा electricity production. Biomass co-firing is globally accepted cost effective method for decarbonizing the coal fleets. तर डिकार्बोनायझेशनच्या मेथड्समध्ये दिस इज वन ऑफ द गुड थिंग. डिकार्बोनायझेशनच्या मेथडमध्ये आपण काय करत असतो, जो काही कार्बन लेवल इन्क्रीज झालेला आहे तर त्याला रिड्यूस करायचं काम इथे करत असतो, त्यालाच म्हणतात कार्बन सिक्वेस्ट्रेशन. तर ही जी काही मेथड आहे ती इथे वापरली जाते. तर बायोमास को फायरिंग ही एक त्याच्यातली एक गुड मेथड आहे जी काय करते इथे डिकार्बोनायझेशनसाठी, म्हणजे एन्व्हायरमेंटमध्ये जे काही कार्बन डायऑक्साईड आणि त्याच्या लेवल्स प्रेझेंट आहेत तर त्याच्या लेवल्स कमी करण्यासाठी दिस इज वन ऑफ द गुड थिंग, जी की कॉस्ट इफेक्टिव्ह आहे आणि वर्ल्ड वाईड म्हणजे भरपूर साऱ्या कंट्रीजमध्ये ही काय केली आहे, वापरली गेली आहे. त्यानंतर इन इंडिया बायोमास इज युजली बर्न्ड ऑन द फील्ड विच रिफ्लेक्ट्स apathy towards resolving the problem of clean coal using very simple situation that is readily available. तर जे काही बायोमास आहे आपण पाहतो ते मोस्टली तर काय केलं जातं की फील्डमध्ये त्याचाच काय केलं जातं ते फील्डमध्ये बर्न केलं जातं. त्याच्यामुळे आपण पाहिलं होतं की फील्डमध्ये जेव्हा बायोमास बर्न केलं जातं त्याच्यामुळे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम क्रिएट होतो तो एअर पोल्युशनचा. त्याच्यानंतर सॉईल किंवा लँडची जी फर्टिलिटी आहे ती कमी होते. त्याच्यानंतर मॉइश्चर किंवा वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जी सॉईलची आहे ती कमी होते. त्यानंतर जो सॉईलमध्ये प्रेझेंट असलेला मायक्रोबियल फ्लोरा फौना आहे तो रिड्यूस होतो, ज्याच्यामुळे की प्लांटची ग्रोथ जी आहे ती स्टंटेड होते किंवा इनकम्प्लीट ग्रोथ होते. आणि मग सायकल क्रिएट होते ती केमिकल फर्टिलायझर्सची. म्हणजे अल्टिमेटली आपण काय करतो की जेव्हा सॉईलची फर्टिलिटी कमी करतोय तेव्हा केमिकल फर्टिलायझर्सवरती डिपेंड होतोय आणि केमिकल फर्टिलायझर्समुळे परत आपण पोल्युशन म्हणजे परत लँड पोल्युशन, वॉटर पोल्युशन या सगळ्या गोष्टींना कॉन्ट्रीब्यूट करतोय. तर अशा वेळेला काय करायचं आहे की एकतर बायोमास जर वी आर नॉट युजिंग इट फॉर इलेक्ट्रिसिटी जनरेशन किंवा थर्मल प्लांट्स, तर इथे काय करायचं आहे की अशा वेळेला जे काही बायोमास आहे ते एकतर शेतामध्येच डिग्रेड करायचं आहे, नाहीतर मग जे आपले थर्मल पॉवर प्लांट्स आहेत तिथे यूज करायचं आहे. दिस इज वन ऑफ द व्हेरी सिम्पल मेथड दॅट कॅन बी अ गुड यूज ऑफ बायोमास. त्यानंतर सिग्निफिकन्स काय आहे, बायोमास को फायरिंग इज अन इफिशियंट वे टू कर्ब इमिशन फ्रॉम ओपन बर्निंग ऑफ क्रॉप रेसिड्यूज. तर आत्ताच डिस्कस केल्याप्रमाणे जेव्हा आपण ओपन फील्डमध्ये हे बायोमास जे आहे ते बर्न करतो तेव्हा एन्व्हायरमेंटमध्ये हीट इन्क्रीज होते, प्लस एअर पोल्युशन जे आहे ते इन्क्रीज होत आहे, जेणेकरून की ओपन बर्निंगचा जो प्रॉब्लेम आहे तो खूप लार्ज क्वांटिटीमध्ये पाहायला भेटतो, स्पेशली इन द नॉर्दर्न इंडिया. तिथे आपण पाहिलं होतं की पूसा बायोरिॲक्टर किंवा पूसा बायोडिकम्पोजर जे आहे ते इथे यूज केलं जात आहे, मोस्टली पंजाब, उत्तर प्रदेश, हरियाणा या रिजन्समध्ये. तर अशा वेळेला जर आपण को फायरिंगमध्ये बायोमासचा वापर केला तर इट इज वन ऑफ द गुड मेथड्स. त्यानंतर सबस्टिट्युटिंग 5 to 7% ऑफ कोल बायोमास इन
कोल बेस्ड पॉवर प्लांट्स कॅन सेव्ह अप टू 38 मिलियन टन्स ऑफ कार्बन डायऑक्साईड इमिशन. तर दिस इज अ ग्रेट नंबर की 38 मिलियन टन्स जे काही कार्बन डायऑक्साईड आपण रिलीज करणार आहोत किंवा कार्बन आपण रिलीज करणार आहोत ॲटमॉस्फिअरमध्ये. जर आपण फक्त 5 ते 7% जर को फायरिंगमध्ये बायोमासचा वापर केला तर इथे आपण काय करणार आहोत की 38 मिलियन टन्स कार्बन डायऑक्साईड ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज होण्यापासून वापरणार आहोत. तर आपलं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे, कारण आपल्याकडे बायोमास जे आहे ते खूप इझिली अवेलेबल आहे. प्रत्येक स्टेटमध्ये, प्रत्येक फील्डमध्ये आपल्याला जर बायोमासचं कलेक्शन केलं तर मोर दॅन 5 to 7% आपण इथे काय करू शकतो, कलेक्ट करू शकतो. आणि तितक्याच प्रमाणात जर आपण ते कोल किंवा थर्मल पॉवर प्लांट्समध्ये वापरलं तर आपण नक्कीच काय करू शकतो, एन्व्हायरमेंटच्या पोल्युशनमध्ये आपण कमी कॉन्ट्रीब्यूट करू शकतो. म्हणजेच काय की आपण आपला जो कार्बन फुटप्रिंट आहे तर तो आपण इथे कमी करतोय. त्यानंतर इट हेल्प्स इन कटिंग एमिशन ऑफ द कंबशन ऑफ फॉसल फ्युल्स. तर फॉसल फ्युल्सचं कंबशन आहे त्याच्यामुळे होणारं पोल्युशन आणि मेन म्हणजे फॉसल फ्युल्सवरची आपली डिपेंडन्सी ती कमी होणार आहे, कारण आपण ते फॉसल फ्युल्स काय करतो, आपण इम्पोर्ट करतो आहोत फॉसल फ्युल्स. त्यानंतर ॲड्रेसिंग इंडियाज बर्डन ऑन प्रॉब्लेम्स ऑफ फार्म स्टबल, बर्निंग सम एक्सटेंट रेड्यूस वेस्ट बर्डन वाईल ऑल्सो क्रिएटिंग जॉब्स इन द रुरल एरियाज. तर रुरल एरियाजमध्ये जॉब किंवा एम्प्लॉयमेंट क्रिएट करणं, एक अल्टरनेटिव्ह लाईव्हलीहूड देणं, त्याच्यानंतर पोल्युशनला कमी करणं आणि जे ओपन बर्निंग म्हणजे ओपन फील्ड बर्निंगमध्ये आपण स्टबल बर्निंग ज्याला म्हणतो त्याचंसुद्धा प्रमाण इथे काय होणार आहे, खूप कमी होणार आहे जर आपण हे अल्टरनेटिव्ह इथे यूज केलं तर. त्यानंतर इंडिया हॅज लार्जली बायोमास अवेलेबिलिटी ॲज वेल ॲज रॅपिड ग्रोथ इन कोल फायर्ड कॅपॅसिटी. तर आपलं पॉप्युलेशन इन्क्रीज होत आहे, त्याच्यामुळे आपली एनर्जीची जी काही रिक्वायरमेंट आहे ती पण जास्त होणार आहे आपल्याला. तर अशा वेळेला जर आपण हे अल्टरनेटिव्ह मेथड यूज केली किंवा याच्यावरती जास्तीत जास्त भर दिला तर आपण कार्बन इमिशन तर 38 मिलियन टन्सनी कमी करणारच आहोत, पण ज्याची बायोमासची अवेलेबिलिटी आपल्याकडे जी रेडिली अवेलेबल बायोमास आहे त्याचा एक प्रॉपर वेनी यूजसुद्धा आपल्याकडे होणार आहे. त्यानंतर चॅलेंजेस, व्हॉट ऑल आर द चॅलेंजेस. द एक्झिस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर इज नॉट robust enough to substitute 5 to 7% of coal with the biomass and coal based power plants. तर सगळ्यात आधी इन्फ्रास्ट्रक्चरल प्रॉब्लेम आहे की जे काही आपल्याकडे कोल मास किंवा कोल बेस्ड थर्मल पॉवर प्लांट्स आहेत तर त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर, त्यांची डिझाईन चेंज करणं जेणेकरून की ते काय करतील की बायोमास को फायरिंगला सपोर्ट करतील. तर सगळ्यात मोठं चॅलेंज आहे की इन्फ्रास्ट्रक्चरल किंवा डिझाईन ऑफ द कोल बेस्ड थर्मल पॉवर प्लांट्सचं. त्यानंतर इन कोल बेस्ड प्लांट्स विच इंडीड कॅन सेव्ह 38 मिलियन टन्स ऑफ कार्बन डायऑक्साईड इमिशन. तर अल्टिमेटली आपण 38 मिलियन टन्स ऑफ कार्बन डायऑक्साईड सेव्ह करायचं असेल तर इन्फ्रास्ट्रक्चरल चेंजेस आधी केले पाहिजे. तर दिस इज वन ऑफ द चॅलेंज. त्यानंतर अराउंड 95,000 to 96,000 टन्स ऑफ बायोमास पेलेट्स आर रिक्वायर्ड पर डे फॉर को फायरिंग, बट इंडियाज पेलेट मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी इज ओनली 7,000. तर अल्टिमेटली आपण 1%सुद्धा इथे प्रॉपरली जे काही बायोमासचे पेलेट्स आहेत ते प्रोडक्शनमध्ये कॉन्ट्रीब्यूट नाही करत आहोत. तर पहिल्यांदा बायोमासचे जे काही पेलेट्स आहेत ते मॅन्युफॅक्चर करणं, कारण त्याचं रिक्वायरमेंट नियरली 95 to 96,000 पर डे आहे. ठीक आहे, पण आपण प्रोड्यूस किती करतो, ओनली 7,000 टन्स पर डे. दॅट प्रेझेंट डिस्पाईट द सरप्लस 228 मिलियन टन्स ऑफ ॲग्रिकल्चरल रेसिड्यू. म्हणजे ॲग्रिकल्चरल रेसिड्यू आपल्याकडे आहे त्याला पेलेट्समध्ये कन्वर्ट करायचं काम जे आपल्याकडे आहे, तर हा जो काही पाथ आहे मधला तो इथे आपण कमी पडतो आहे, जेणेकरून आपलं रिक्वायरमेंट जे आहे पेलेट्सचं तर ते फुलफिल होत नाही आहे. म्हणून आपण परत काय करतो आहे की रिक्वायरमेंट जर फुलफिल नाही झालं आणि अशा मोठ्या इंडस्ट्रीजला रिक्वायरमेंट तर फुलफिल व्हायलाच पाहिजे, परत ज्या काही सप्लाय आपण देत आहोत त्या सप्लायचा कंटिन्युअस सप्लाय असला पाहिजे, कारण थर्मल पॉवर प्लांट्स दे वर्क विथ द कंटिन्युअस सप्लाय ऑफ एनर्जी. तर आपण बायोमासचे जे पेलेट्स आहेत ते कंटिन्युअस सप्लायमध्ये गेले पाहिजेत. पण इथे प्रॉब्लेम काय की ॲग्रिकल्चरल रेसिड्यूज आपल्याकडे भरपूर आहेत, पण त्याला पेलेट्समध्ये कन्वर्ट करण्याचं जे काही काम आहे ते आपल्याकडे इथे होत नाही आहे. त्यानंतर द ह्यूज गॅप इन द सीजनल अवेलेबिलिटी अँड unreliable supply of biomass pellets to the utility. It is challenging to store biomass for long period durations at the plant site since they absorb moisture and from the air quickly, rendering them to useless for co-firing. तर बायोमासचे काही ड्रॉबॅक्स आहेत की जर आपण त्यांना ओपन एन्व्हायरमेंटमध्ये विद द इंडस्ट्री ठेवलं तर इंडस्ट्रियल एरियामध्ये मॉइश्चर ॲब्झॉर्ब करतात हवेतनं. ठीक आहे, त्यांच्यामुळे काय होतं की त्यांच्यामध्ये ओलावा वाढतो आणि जर ते ओलावा वाढला तर ते बर्न होणार नाही आहेत.
तर दिस इज वन ऑफ द चॅलेंज. त्यांचा स्टोरेजचा मेन चॅलेंज आहे, म्हणून त्यांना पेलेट्समध्ये कन्वर्ट करायचं आणि अल्टिमेटली पेलेट्स काय करायचे आहेत की बायोमासचे पेलेट्स म्हणून को फायरिंगसाठी वापरायचे आहेत. त्यानंतर सीझनल गॅप आहे, म्हणजे आपल्याकडे 3-4 सीझन्स फॉलो केले जातात, त्याच्यामुळे प्रत्येक सीझनला तितक्याच क्वांटिटीमध्ये बायोमास प्रोड्यूस होईल असं ठराविक वेळेला होत नाही. त्यामुळे दिस इज वन ऑफ द चॅलेंज. कारण आपल्याकडे सीझन्स अकॉर्डिंग टू सीझन्स आपण काय करतो, क्रॉप्स घेत असतो. सो दीज आर द 2 challenges. अँड ओनली पेलेट्स अप टू 14% मॉइश्चर कॅन बी यूज फॉर कंबशन अलॉंग विथ द कोल. तर जे काही पेलेट्स आपण यूज करणार आहोत तर ते 14% मॉइश्चर, दॅट इज 14% मॉइश्चर असेपर्यंतच बर्न होतात. जेव्हा त्या मॉइश्चरची लिमिट एक्सीड होते तर दे आर नॉट गुड फॉर बर्निंग. ठीक आहे, तेव्हा ते तिथे कम्प्लिटली बर्न होत नाहीत विथ द कोल. तर बायोमास आपण म्हटलं की बायोमास, तर व्हॉट इज बायोमास? तर बायोमास काही असू शकतं. तर वूड, गार्बेज, क्रॉप्स, अल्कोहोल फ्युल्स आणि लँड फिल गॅस. तर टाईप्स ऑफ बायोमास मोस्टली आपण इथे म्हणतोय की जे काही क्रॉप्स आहेत, वूड आहे, फर्निचर इंडस्ट्री आणि जे काही क्रॉप्स किंवा ॲग्रिकल्चरल वेस्ट जे आहे तर त्याच्याबद्दल आपण जास्त कन्सिडर केलं. बायोमास प्लांट और ॲनिमल मटेरियल यूज ॲज फ्युअल फॉर प्रोडक्शन इलेक्ट्रिसिटी और हीट. तर एकतर ॲनिमल किंवा प्लांट वेस्ट आहे. त्यानंतर एक्झाम्पल्स आर वूड, एनर्जी, क्रॉप्स, वेस्ट फ्रॉम फॉरेस्ट, यार्ड्स, फार्म्स. बायोमास हॅज ऑलवेज बीन इम्पॉर्टंट एनर्जी सोर्स फॉर द कंट्री कन्सिडरिंग द बेनिफिट्स इट ऑफर. तर जर विचार केला तर इट इज इको फ्रेंडली, त्यानंतर कॉस्ट इफेक्टिव्ह आहे, इझिली अवेलेबल आहे. तर या सगळ्या गोष्टी कन्सिडर केल्या तर बायोमास कॅन बी अ गुड सोर्स ऑफ एनर्जी. त्यानंतर बेनिफिट्स काय आहेत? रिन्युएबल एनर्जी आहे, वाईडली अवेलेबल आहे, कार्बन न्यूट्रल आहे. त्यानंतर प्रोव्हाइड सिग्निफिकंट एम्प्लॉयमेंट इन द एरियाज. तर रुरल एरियाजमध्ये आपण बघतो फॉरेस्टवरती जे काही डिपेंड आहे तर त्यांच्यामध्ये आपण मोस्टली पाहतो की एम्प्लॉयमेंट जनरेशनचं जे काम आहे ते इथे केलं जातं. त्यानंतर केपेबल ऑफ प्रोव्हाइडिंग फर्म एनर्जी. तर दिस इज वन ऑफ द थिंग, आपण याच्यामुळेच याला चूज केलं आहे की कोलसोबत को फायरिंग करण्यासाठी. त्यानंतर अबाउट 32% ऑफ टोटल प्रायमरी एनर्जी इन द कंट्री इज स्टिल डिराइव्ड फ्रॉम बायोमास अँड 70% ऑफ कंट्रीज पॉप्युलेशन डिपेंड ऑन इट्स एनर्जी. तर पॉप्युलेशन जसं इन्क्रीज होत आहे तसं एनर्जी डिपेंडन्सी वाढत आहे, त्याच्यामुळे एनर्जी प्रोडक्शन पण वाढलं पाहिजे. सो आत्ता आपण 32% जी एनर्जी आहे, 32% प्रायमरी एनर्जी अजूनही बायोमासपासून येते, पण जे काही 70% आहे दॅट स्टील डिपेंड्स ऑन द अदर एनर्जी थिंग्स. त्यानंतर बायोमास पॉवर अँड को जनरेशन प्रोग्राम. तर इंटेंडेड बाय मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्युएबल एनर्जी, एफिशियंट युटिलायझेशन ऑफ बायोमास, बगॅस बेस्ड co-generation in sugar mills and biomass production power generation has been taken under the program. तर आपण बघतो की शुगर इंडस्ट्री आपल्याकडे खूप जास्त बूममध्ये आहे. तर शुगर इंडस्ट्रीपासून जे काही बगॅस कलेक्ट केला जातो तर त्याच्यापासून प्लस जे काही ॲग्रिकल्चरल वेस्टमध्ये बायोमास आहे तर याच्यापासून एनर्जी प्रोड्यूस करणं. आणि याच्यामध्ये काय काय येतं बघा की वूड शेविंग्स, वूड चिप्स, म्हणजे वूडचं जे काही टोटल वेस्ट मटेरियल आहे ते, प्लस ॲग्रिकल्चरल वेस्ट आहे, कोकोनट इंडस्ट्री किंवा कोकोनट शेल, सोया हस्क, कॉटन रॉ, कॉफी वेस्ट. तर जे काही कमर्शियल क्रॉप्स आपण म्हणतो, ठीक आहे, तर त्या कमर्शियल क्रॉप्सपासून जे काही वेस्ट क्रिएट केलं जातं ते आपण टोटली यूज करू शकतो. त्यानंतर फूड इंडस्ट्रीमध्ये जे काही वेस्ट क्रिएट केलं जातं ते यूज करू शकतो. सो दिस इज वन ऑफ द थिंग्स. आणि ऑब्जेक्टिव्ह इज, म्हणजे आपण बायोमास यूज करण्याचं काय ऑब्जेक्टिव्ह आहे, दॅट इज टू प्रमोटिंग टेक्नॉलॉजी फॉर ऑप्टिमम यूज ऑफ द कंट्रीज बायोमास रिसोर्सेस अँड ग्रीड पॉवर जनरेशन. तर जे काही कंट्रीमध्ये रिसोर्सेस आहेत तर त्यांचा यूज करून आपण काय करू शकतो, ग्रीड पॉवर जनरेशन. त्यानंतर नॅशनल मिशन ऑन द यूज ऑफ बायोमास इन कोल बेस्ड थर्मल पॉवर प्लांट्स. त्यानंतर कार्बन कॅप्चरिंग अँड स्टोरेज, कोल बेनिफिकेशन. तर हे काही इनिशिएटिव्ज आहेत जे गव्हर्नमेंटने घेतलेले आहेत, दॅट इज रिलेटेड इनिशिएटिव्स. कार्बन कॅप्चरिंग अँड स्टोरेज, यालाच कार्बन सिक्वेस्ट्रेशन म्हणतात. तर वेगवेगळ्या मेथड्सनी आपण कार्बन ॲटमॉस्फिअरिक जे काही कार्बन आहे ते आपण इथे स्टोअर करत असतो वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये ॲटमॉस्फिअरमध्ये, जेणेकरून की कार्बन लेवल जी ॲटमॉस्फिअरमध्ये प्रेझेंट आहे किंवा कार्बन डायऑक्साईडची जी लेवल ॲटमॉस्फिअरमध्ये प्रेझेंट आहे ती आपण इथे कमी करू शकतो. सो हा जो काही हे जे काही लेक्चर होतं ते 3.1 युनिट, त्याच्यामध्ये नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी, त्याच्यामध्ये बायोमास वेस्ट, त्याचा यूज, आणि तो बायोमास वेस्ट जे आहे ते अल्टरनेटिव्ह एनर्जी सोर्स म्हणून कोल इंडस्ट्रीसोबत किंवा आपण म्हणू शकतो की कन्व्हेन्शनल आणि नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी एकत्र येऊन एनर्जी प्रोडक्शनसाठी कसे वापरले जाऊ शकतात हे आपण इथे पाहिलं. तर या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतोय. नेक्स्ट लेक्चर घेऊन पुन्हा भेटू. टिल देन थँक्यू.